सर्वप्रथम आज आपण इथे शेवटची पत्रकार परिषद घेतो कारण इथे हे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे। आपण लॉनमध्ये घेऊ किंवा दुसऱ्या ठिकाणी घेऊ कारण 2-3 जे आपण हॉटेलमध्ये पण घेतलं होतं तिथेही रेंजचा इश्यू आलेला आहे। माझ्याकडे हे जे दस्तावेज आहे ते याच्या संदर्भात काल अंजली दमानिया मॅडम आणि पुण्याचे विजय कुमार जे एक आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आहे आणि खूप चांगल्या रीतीने ते काम करतात आहेत त्याच्या बाबतीत त्यांनी सखोल खुलासा केलेला आहे। पण त्याच्यातून मला फक्त हे सांगायचे आहे की त्यांनी जे आकडा दिलेला आहे की 1500 कोटी रुपयेचा टेंडर घोटाळा जे आहे आपण खऱ्या अर्थाने त्याला बघितलं तर ते 2000 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा टेंडर घोटाळा आहे। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की फक्त 3 एजन्सीजला 2013 पासून तर 2025 2013 कुठे आणि 2025 कुठे तर 3 वर्षासाठी ते टेंडर होतं। 3 वर्षाच्या नंतर 1 वर्ष त्यांना एक्सटेन्शन आपण दिलं असतं पण हेच 3 एजन्सीज जे आहे ते कशा प्रकारे 2013 पासून फक्त 2017 मध्ये एक टेंडर फक्त एका सिक्युरिटीसाठी निघालं होतं आणि त्याच्यानंतर हेच लोक करत आहे। आणि ज्याप्रमाणे त्यांनी पण सांगितलेले आहे हे जे 3 लोक हे सगळं चालवत आहे 2000 कोटी रुपयेचं जे टेंडर आहे जे समाज कल्याणच्या विशेषकर मुलांसाठी ज्याच्यावर पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे ते ठेकेदारांवर कसे किती कोट्यवधी रुपये खर्च करत आहे याच्यातून स्पष्ट होतो। मला असं वाटतं की जितके पैसे ते मुलांवर खर्च करत नाही आहे ते समाजांच्या मुलींवर खर्च करत नाही आहे जे हॉस्टेलमध्ये राहणारे आहे त्याच्यापेक्षा किती जास्त पैसे ते फक्त ठेकेदारांवर खर्च करत आहे। आपण जे मेजर मुद्दा जे होता ते त्यांनी काढलेला आहे पण जे जेवणाचा जे मुद्दा आहे ते जेवणामध्ये कशा प्रकारचे 1700 कोटी रुपयेचा एक वेगळा टेंडर काढण्यात आलं। पहिले काय व्हायचं की जे महिला बचत गट असते स्वयंसेवी संस्था होते ते लोकल लेवलवर जिल्हा स्तरावर ते टेंडर घ्यायचे खाना पुरवण्याचा म्हणजे महिला एकत्र यायचे आणि ते टेंडर घेऊन ते हॉस्टेल्समध्ये खाना पुरवण्याचं काम करायचं। आणि जेव्हा हे टेंडर देण्यात आलं होतं जिल्हा स्तरावर तर त्याच्यामध्ये एक अट टाकण्यात आली होती की तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे त्यांनी स्वतः चालवायला पाहिजे। पण आता त्यांना जास्त पैसे मिळत नाही होते म्हणून त्यांनी महाराष्ट्र स्तरावर जेवणाचाही कॉन्ट्रॅक्ट टेंडर त्यांनी काढलं आणि त्यामध्ये ही अट काढण्यात आलेली आहे। म्हणजे आता ते बीव्हीजीने घेतलं असेल किंवा ते क्रिस्टलने घेतलं असेल किंवा दुसरे तिसरी जे कंपनी आहे त्यांनी घेतलं असेल तर त्यांना हे अट काढण्यात आलेली आहे की तुम्ही तुमच्या लेवलवर हे सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता। म्हणजे ज्या ओल्ड रेटने जे लोक काम करत होते ते 3 कंपनीज आहे ब्रिस्क आणि क्रिस्टल आणि बीव्हीजी तर हे अट काढण्यात आलेली आहे। आता जे लोक ओल्ड रेटने काम करत होते तेच आजही ते काम करत आहे ओल्ड रेट प्रमाणे आणि घरी बसून काही न करता या लोकांना महिन्याला 6 कोटी रुपयाचा प्रॉफिट मिळत आहे। 6 कोटी रुपये अशा प्रकारचा हे टेंडर काढण्यात आलेला आहे। म्हणजे एका जेव्हा टेंडर काढण्यात येतं तर त्याच्यानंतर मोठा टेंडर असल्यानंतर ते एक प्री बिड मीटिंग असतं की आपण 10 लोक इंटरेस्टेड आहे ते टेंडर घेण्यामध्ये तर प्री बिड मीटिंग कॉल करतं ते डिपार्टमेंट त्यांचे इंजिनियर्स ऑफिसर्स सगळं बसतं आणि चर्चा करतं। मग लोक सांगतात की साहेब 30 जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगितलेले आहे की 30 जिल्ह्यामध्ये तुमचा अनुभव असायला पाहिजे तर 30 जिल्ह्यामध्ये नाही माझ्याकडे 20 जिल्ह्याचा एक्सपिरियन्स आहे मग 300 कोटी रुपयाचा तुम्हाला वार्षिक उलाढाल असायला पाहिजे। मग ते म्हणतं की नाही माझ्याकडे 200 कोटीचा आहे वार्षिक उलाढाल। मग जेव्हा त्यांनी हे प्री बिड मीटिंग केली आणि त्यांना असं कळलं की 1-2 असे एजन्सीज आलेले आहे की ज्यांचा हे अनुभव आणि जे अटी आहे ते फिट होतात मग ते पुन्हा येतील आणि त्यांना टेंडर मिळू शकतं। मग ते त्यांनी कॉरिजंडम काढलं म्हणजे कॉरिजंडम नंतर त्यांनी काय केलं की जिथे 30 जिल्ह्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे होता तर त्यांनी कॉरिजंडममध्ये हे सांगितलं की 35 डिस्ट्रिक्टचा 35 डिस्ट्रिक्टचा एक्सपिरियन्स
आम्हाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणारा ठेकेदार पाहिजे. कोण करत होते? हे BVG करत होते, क्रिस्टल करत होती आणि तिसरी जी कंपनी आहे ब्रिस्क करत होती, ब्रिस्क स्मार्ट. मग इनिशियली त्यांनी काय केलं होतं की 100 कोटी रुपयाचा उलाढाल आपले हे पाहिजे वार्षिक टर्नओव्हर. जेव्हा त्यांना कळलं की 2-3 एजन्सीज अजून असे आलेले आहेत की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 100 कोटी आहे, मग त्यांनी काय केलं की 300 कोटीचं हे पाहिजे. मग हे तिन्ही कंपनीज जे आहे ना त्यांचं वार्षिक उलाढाल जे आहे ते 300 कोटी रुपयाचा वरचा आहे. मग फक्त कशा प्रकारे रिंग करण्यात आलेलं आहे. आणि मला आता सांगा की ज्या प्रकारे या महानगरपालिकामध्ये महाराणाला जशी छूट देण्यात आली होती महाराणा एजन्सीजला की तू किती तुला खायचं आहे खा, आम्हाला पॅकेट द्या, तर तसाच प्रकारे या समाज कल्याण विभागामध्ये या 3 एजन्सीसाठी फक्त टेंडरमध्ये हे सांगण्यात आलं होतं की एस्टिमेट अमाऊंटच नाही आहे टेंडरमध्ये की 2000 टेंडर आहे का, 1000 कोटीचा आहे का, 500 कोटीचा आहे का, 200 कोटी, काही नाही. फक्त ठेकेदारांना हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही सर्व्हिस चार्जेस किती घेणार. सर्व्हिस चार्जेसच्या आधारावर हे टेंडर देण्यात आलं. 10 लोकांनी बिड भरलं, 3 लोक क्वालिफाय झाले. ते 3 लोक कोणते? ते 2013 पासून जे काम करत आहे हेच 3 लोक क्वालिफाय झाले त्याच्यामध्ये. आणि तिघांची हे योगायोग आहे का याचं उत्तर द्यावं की तिघांनीही जे आपला सर्व्हिस चार्ज दाखवलेला आहे 19.5%, 19.5% चा अर्थ काय होतं की जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सांगितलेलं आहे त्याचे GRs आहे, रूल आहे की तुम्ही 3.5% ते 7% मॅक्सिमम 7% पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. तर 19.5 हे तिघांनी आपण हे टाकलं की आम्ही सर्व्हिस चार्ज 19.5% घेणार आहे आणि त्या आधारावर हे त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि याच्यातून हे स्पष्ट होतं एक एजन्सी कुणाची आहे तर भारतीय जनता पार्टीचे आमदार मोठे नेते मुख्यमंत्र्यांचे जवळचे प्रसाद लाड साहेबांची आहे. दुसरी एजन्सी इतक्या मोठ्या माणसाची आहे की ज्याला एका मोठ्या चॅनलमध्ये 9 o'clock मध्ये त्याला चर्चासाठी 1 तासाची चर्चा घडवण्यात आली होती की किती हजार लोकांना हे माणूस आपल्याला हे रोजगार देत आहे. या 2013 पासून ते 2025 पर्यंत या एजन्सीजने किती लोकांचा PF भरलेला आहे, किती लोकांना ग्रॅच्युटी दिलेली आहे, ॲक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर दिलेला आहे नाही दिलेला आहे, याच्या बाबतीत कोणीही विचार केला नाही. आणि इंटरेस्टिंग भाग म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यांना पाहिजे होतं. तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये समाज कल्याण विभाग हे तुम्हाला देऊ शकतं की माझ्याकडे यांनी 250 सिक्युरिटी गार्ड्स दिले, 50 कुक्स दिले, 10 गार्डनर्स दिले आणि त्यांचं काम व्यवस्थित होता, चांगलं होतं, हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. समाज कल्याण विभागने त्यांचं जे चार्टर्ड अकाउंटंट जशा प्रकारे हे देतो की त्यांचा बॅलन्स शीट काय आहे, समाज कल्याण विभागाला काहीही माहीत नाही. त्यांच्या एक्सपिरियन्समध्ये मला वाटतं की देशामध्ये कोणत्याही डिपार्टमेंट त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटच्या एक्सपिरियन्स त्यांनी एकच पत्रामध्ये लिहिला की म्हणजे जास्त हे करायचं नाही, 2 पानामध्ये आपण त्यांचं किती चांगलं काम करत आहे, किती पैसे आपण दिलेले आहे, त्यांचा फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे. म्हणजे एक कंपनीचा तुम्ही एक वर्षाचा बिल बघितलं तर काय आहे 85 crore 74 lakh 37,000. म्हणजे एक वर्षाचा त्यांचं जे उलाढाल त्यांनी फक्त एका सेगमेंटमध्ये दिलेलं आहे की जशा प्रकारे समजा सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड करण्यासाठी. तर हे रिंग तयार करण्यात आलं होतं आणि मी ही मागणी करतो की मुख्यमंत्रीने ची परीक्षा आहे की त्यांनी हे टेंडर रद्द करावं आणि त्याची एक उच्चस्तरीय चौकशी लावा की 2013 पासून कशा प्रकारे हे धंदा. याच्या अगोदर कुणाकडे होतं हे डिपार्टमेंट, हे महाशय जे आलेले आहे समाज कल्याणचे मंत्री साहेब, त्यांच्या अगोदर कोणाच्याकडे होता तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं हे डिपार्टमेंट.
म्हणजे त्यांनाही माहीत पडलं नाही की नियमाप्रमाणे आपल्याला हे टेंडर काढायची आवश्यकता आहे का. तर इतकं मोठं रिंग तयार करून हे काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि तिघं जे नेते आहेत, ते तिघं जे कंपनीज आहे, एक जवळची आहे देवेंद्र फडणवीसच्या बीजेपीची, दुसरी आहे अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळची, त्यांचं खूप जवळचे आहे, आणि तिसरी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे. म्हणजे अशा प्रकारचे काटल, एक नेटवर्क, एक रिंग, एक गँग तयार करून हे सगळं लुटण्याचं काम सुरू आहे. हे याच्या बाबतीत सविस्तर बोललेलं आहे, ते बाहेर आलेलं आहे. आता कंपनीज जे आहे ना, ते मी सांगितलं ना, बीव्हीजी आहे, बीव्हीजी कंपनी आहे. नाही, माझ्याकडे जसं आहे ना या डॉक्युमेंटमध्ये नाही काय आहे की त्यांनी ओपनली, जसं क्रिस्टल कंपनी आहे ना, त्याच्यामध्ये लाड साहेबांचं नाव आहे, त्यांच्या परिवारातले लोकांचं नाव आहे. दुसरी जे कंपनीज आहे ते डमी कंपनीज तयार करून त्यांनी दिलेले आहे. तर ते एन्क्वायरीमध्ये निघेल. मी कशाला ओपनली म्हणतो की लाड साहेबांचं नाव, मी असं बेजबाबदारीपणाने बोलणार नाही जोपर्यंत हे डॉक्युमेंटमध्ये नाही आहे. तर डॉक्युमेंटमध्ये त्यांचं स्पष्ट नाव आहे, परिवारातले लोकांचं नाव आहे. जशा प्रकारे विट्समध्ये साहेबांच्या मुलांचं नाव होतं, म्हणून मी दुसऱ्या 2 लोकांचं. पण इन्क्वायरी झाली तर सगळ्यांना कळेल की हे कुणाच्या जवळचे आहे. म्हणजे अशा प्रकारचे रिंग तयार करून हे सगळं. आता MIDCच्या लँडच्या संदर्भात, MIDCच्या लँडच्या संदर्भात काय झालं, याच्या बाबतीत कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर, कारण हे वेगळा मुद्दा आहे की हे एकूण एकाची जबाबदारी नाही तर तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची जबाबदारी आहे. तुम्ही एकाकडे बोलता. नाही, मी नाही सांगतो की मी तर हे स्पष्टपणे सांगितलं ना की हे डिपार्टमेंट जे आहे, समाज कल्याण विभाग, अगोदर कुणाच्या हातात होता, तर एकनाथ शिंदे साहेब हे हँडल करत होते समाज कल्याण विभाग. मग त्यांना हे माहीत पडलं का नाही की 2013 पासून आपण टेंडर काढलंच नाही, फक्त एकाच हेडमध्ये आपण 2017 मध्ये काढलं. आणि तेही कशासाठी काढलं मी सांगतो तुम्हाला. इनिशियली 2013 मध्ये जे टेंडर देण्यात आले होते यापैकी फक्त 2 लोकांना देण्यात आले होते, फक्त दोघांना 2013 मध्ये. मग त्यांनी काय केलं की सब कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले, हे तिसरी कंपनीला दिले. तर तिसरी कंपनी ही इतकीच ताकदवर होती, फायनान्शियली तीही इतकी स्ट्रॉंग होती. मग 2017 मध्ये त्यांनी हे काढले की आता आम्ही पण हे टेंडर भरणार आहे आणि आम्ही हे घेणार आहे. मग त्यांनी एक रिंग तयार केलं की बाबा तू हे घे, मी हे घेतो. अशा प्रकारे हे तिघांनी मिळून रिंग तयार करून 2013 ते 2024 पर्यंत त्यांनी हे सगळं कारभार सुरू केला. तिघ नेते जे आहे ना, तिघ नेते तितकेही दोषी आहे. आणि आपण काही 100, 200, 500 कोटी रुपयाचं बोलत नाही आहे, आपण हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या बाबतीत बोलत आहे. CVCचे गाईडलाईन्स असतं टेंडरिंगमध्ये, ते गाईडलाईन्सची ही कॉपी माझ्याकडे आहे. सगळं वाचल्यानंतर असं कोणता अधिकारी नाही होतं का, IAS अधिकारी असू द्या, सेक्रेटरी असू द्या, प्रिन्सिपल सेक्रेटरी असू द्या, हे जे टेंडर काढण्यात आलेले आहे. आता हे तुम्ही सांगू शकत नाही की ते एकनाथ शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या आहे, अजित पवार साहेबांचं काही देणं घेणं नाही ह्याच्यामध्ये. इतकं मोठं टेंडर जेव्हा निघतो तर फायनान्स डिपार्टमेंटचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. फायनान्स डिपार्टमेंट कुणाच्या हातात आहे, दादांच्या हातात आहे. दादांच्या कोणत्याही एका अधिकाऱ्यांनी हे विचारलं नाही की याच्यामध्ये तर काही नाही आहे, तुम्ही फक्त सर्व्हिस चार्जच्या आधारावर हे तुम्ही टेंडर काढलेले आहे. 2-3 हजार कोटी रुपयेचं हे सगळं कारभार आहे. आता जेवणाचं एक उदाहरण देतो. जेव्हा हे जिल्हा स्तरावर बचत गट, महिला हे तयार करून हे जेवण देत होते, तर त्या टेंडरिंगमध्ये त्यांना अंडे किती द्यायचं, केले किती द्यायचं, दूध किती द्यायचं, त्यांनी 1700 कोटी रुपयाचं फक्त जेवणाचं टेंडर काढलं.
आणि त्याच्यामध्ये दूध नाही आहे. दूधचा वेगळा टेंडर. म्हणजे जे इकडचे गोरगरीब जिल्ह्या स्तरावर जे छोटे छोटे होते तर त्यांना तुम्ही अटक घातली होती की दूधही त्यांना द्यावा. मग हे मोठे लोक जेव्हा आले तर त्यांनी दुधाचं त्यांचं सेटिंग काही झालं नसेल तर दुधाचा वेगळा टेंडर, जेवणाचा वेगळा टेंडर, रेट हे लोकल लेवलवर जे करत होते तर त्यावेळी वेगळं हे करायचं, रेट द्यायचं. घरी बसून 6 कोटी रुपये हे लोक घरी बसून हे खाणार आहे. आता आदरणीय आमचे मित्र संजय शिरसाट साहेब यांच्या बॅगेत कपडे होते. आता माझ्याकडे MIDCचा हे नोट आहे. MIDCची हे नोट आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या MIDCच्या लँडच्या संदर्भात सगळं सुरुवातीपासून ते एंड पर्यंत काय काय झालेला आहे हे नोट मध्ये सगळं लिहिलेलं आहे की सुरुवात कोणत्या वर्षी सुरू झाली. कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक 8/4/2022 ला कॅमिओ डिस्टिलरीजने हे सगळं ऍप्लिकेशन MIDC कडे केलं होतं. आणि मग MIDC माझी अधिकारी माझे नौकर काय करायचं आहे करते. तर हे सगळं की त्यांनी ऍप्लिकेशन दिलं. आमच्या डिपार्टमेंटने सांगितलं की हो आम्ही तुम्हाला देतो, 15 दिवसामध्ये तुम्हाला इतके पैसे भरायचे आहे. त्यानुसार दिनांक 3 जून 2022 रोजीच्या भूखंड वाटप समितीच्या बैठकीमध्ये 20,000 स्क्वेअर फीटची जागा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कंपनीस दिनांक 6/7/2022 रोजी देकार पत्र देण्यात आले होते. देकार पत्रानुसार 1,36,40,000 रक्कम दिनांक 21/7/2022 पर्यंत भरणा करणे आवश्यक होतं. त्यांनी भरलं नाही. मग ते कॅन्सल झालं. मग त्यांनी पुन्हा अप्लाय केलं की मला हे पाहिजे करते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आदरणीय मंत्री साहेब हे म्हणतात की माझं काही देणं घेणं नाही आहे, माझ्या मुलाचं आहे, काय मराठी लोकांनी हे काम करायचं नाही. हो, तुमचा मराठी मुलगा जे आहे ना त्यांनी काम करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांनी यांना एक पत्र पाठवले होते की मी का पैसे भरले नाही. तर माझे वडील जे आहे ना संजयच्या वडिलांचे एंजिओप्लास्टी झाल्यामुळे BOP रकमाचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही असे त्यांनी 2024 मध्ये पत्र पाठवले. त्यांना पैसे कधी भरायचे होते याच्यामध्ये मी आपल्याला हे कॉपी देणार आहे. मला काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे की एक सामान्य एंटरप्रिन्युअर, बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट त्यांनी असं केलं असतं तर हे लँड त्यांना मिळाली असती का. 2022 पासून पैसे कधी फायनल पेमेंट कधी भरले 2022चे ऍप्लिकेशन दिल्यानंतर जानेवारी 2025 मध्ये 22, 23, 24, 25 तर काय केलं त्यांनी दिलं ना. म्हणजे आता कॅज्युअल अप्रोच म्हणजे कसं असतं. मेसर्स कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट कंपनीने सदर रक्कम 30 दिवसामध्ये भरणा करणे आवश्यक होते. तथापि सदर कालावधीमध्ये त्यांनी भरणा केलेला नसून विलंब शुल्कासह 150 दिवसामध्ये भरणा करण्याचा कालावधी दिनांक 25/6/2024 रोजी पर्यंत होता. यानी कि 25 जून 2024 तक इन्होंने लेट फीस के साथ अगर ये प्लॉट चाहिए तो इन्होंने भरना. 150 दिन का भी टाइम हो गया. लास्ट डेट थी इसकी 25 जून 2024. आता यांच्या मुलांनी हे जे पत्र त्यांना दिले की माझे वडील आजारी होते, एंजिओप्लास्टी होती, पैसा भरता आला नाही. जून मध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं आता संपलेलं आहे. जून 2024 ला त्यांनी पत्र लिहिले. डिसेंबर 2024 ला 6 महिन्यानंतर त्यांनी 10/12/2 मेसर्स कॅमिओ डिस्टिलरीज लिमिटेडचे श्री सिद्धांत संजय शिरसाट यांनी
त्यांच्या वडिलाची अँजिओप्लास्टी झाल्यामुळे बीओपी रकमेचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही असे दिनांक 10/12/2024 पत्रान्वये कळविले होते. मग त्यांनी काय केलं, डिसेंबरमध्ये हे त्यांनी पत्र पाठवले की मला भरता आलं नाही करते. मग त्यांनी लेट फीस भरली. किती लेट फीस भरली त्यांनी? 77,02,2083 77,02,083 रुपीज. आता लेट फीस मंत्री साहेबांनी भरले. खूप मोठी गोष्ट आहे की 2022 मध्ये अलॉट झालेली जमीनसाठी आता एक मंत्री ज्याच्या जवळचा, आणि मी स्वतः हे बोलत नाही, त्यांचे काय शब्द होते जरा एक मिनिट ते लावा. त्यांनी काही मीडियाला इंटरव्ह्यू दिल्यानंतर मंत्री किती प्रामाणिक आहे हे दाखवले आहे. राजकारणातला माणूस कधी मंत्री माझा मित्रच होता, माफ केलं असतं ना. मंत्री माझा मित्रच होता. उद्योगमंत्री कोण? उदय सामंत मला चांगला जवळचा मित्र आहे ना. का एवढा ठराव घेऊन मला माफ नसतं का? पेनल्टी भरली 78 लाख रुपये, 2-5 हजार नाही, किती 78. हे त्यांनी एक मुद्दा सांगितलेला आहे की एक मंत्री आहे, कधी बघितलं का एक मंत्री ज्याचा मित्र उदय सामंत. मी वेव ऑफ केली असती आता बोलण्यासाठी की मी किती प्रामाणिक आहे हे त्यांनी बोललं. आता MIDCच्या नोटमध्ये मेसर्स कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी बीओपी रकमेवरील भरणा केलेली विलंब शुल्क ₹77,02,083 परत करण्याकरिता दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी विनंती केली होती. त्यानुसार त्यांचा प्रस्ताव मुख्यालय पुढील कारवाईसाठी सविनय सादर करण्यात आलेला आहे. भरली रक्कम भरली 77 लाख रुपीज. मग त्यांनी एक पत्र दिले की ते मला परत करा. आणि हे पत्र जे कॅमिओ डिस्टिलरीजचे चेअरमॅन साहेब डायरेक्टर सिद्धांत शिरसाट साहेब त्यांनी 13 जानेवारीला ज्या दिवशी त्यांनी लेट फीस भरली, लँड अलॉटमेंट ॲग्रीमेंट करून घेतलं, त्याच दिवशी त्यांनी MIDCला एक पत्र लिहिले. वरील विषय आपणास विनंती की शेंद्रा पंचतारे औद्योगिक क्षेत्रामधील भूखंड क्रमांक कॅमिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने वाटप करण्यात आलेला आहे. वाटपाची रक्कम इतके कोटी रुपये एवढ्या रकमेचा भरणा करण्यासाठी कळविण्यात आले होते, परंतु माझ्या वडिलाचे बायपास सर्जरीचे ऑपरेशन असल्यामुळे व माझी पण तब्येत ठीक नसल्यामुळे विहित मुदतीत रक्कम भरू शकलो नाही. तरी सदर कौटुंबिक आजारपणाची नैसर्गिक बाब लक्षात घेऊन आम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये. महामंडळाला बीओपीची रक्कम भरणा करण्याकरिता विनंती केली असता ती भरणा करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. आज रोजी मिळालेल्या चालानुसार व्याजासह इंटरेस्ट विथ डिलेड पेमेंट सह इतकी कोटी रुपये भरलेली आहे. ती आम्ही आज रोजी अंडर प्रोटेस्ट व्याजाची रक्कम मला परत करतील या अटीवर भरण्यात करीत आहे. तरी मी साहेबांनी आमची व्याजाची रक्कम परत करून द्यावी ही विनंती. बोलने में क्या बोले कि एक मिनिस्टर है, वो पैसे भरता क्या? मिनिस्टर तो मेरा दोस्त है, मैं वेव ऑफ कर लिया होता उसी दिन है, तो उन्होंने ये पैसे वापस करने का. अब मेरी जानकारी के हिसाब से अब डॉक्यूमेंट्स निकालना थोड़ा सा मुश्किल हो गया है.
इनको जून के महीने के अंदर ये 78 लाख रुपए ये वापस मिलने वाले थे। जब ये मामला सामने आया पूरा, संजय सिरसाट साहब विवादों के घेरे के अंदर आए, विट्स के अंदर आए, फिर MIDC का लैंड आया, फिर वर्ग 2 की ज़मीन का मामला आया, ये सब। तो अब उनको मिलने वाले थे, अब वो पैसे मिले हैं या नहीं मिले हैं, ये इसका उत्तर उन्होंने ही देना, क्योंकि हमने बहुत कोशिश करने के बावजूद भी मतलब हमको वो डॉक्यूमेंट्स अब नहीं मिल रहे हैं जिसके अंदर उन्होंने ये बताया है करके। दूसरा, नियम के हिसाब से कोई भी जो प्रायोरिटी के ऊपर जो लैंड दिया जाता है, ईज ऑफ डूइंग इट, लैंड अलॉटमेंट, MIDC का जो लैंड अलॉटमेंट है, इसका रूल है। इस रूल के तहत अगर कोई 100 कोटी रुपए की इंडस्ट्री डाल रहा है, उसमें रोजगार बहुत ज़्यादा मिलने वाला है। अब उसमें भी है तो बड़े नियमावली बड़ी क्लियर है कि प्रायोरिटी अलॉटमेंट अगर रोजगार 250 लोग कम से कम है। इनकी जो कंपनी थी पहले, जो अल्कोहल बेस्ड एथेनॉल जो बना रहे थे, वो उसके अंदर 93 लोगों को रोजगार मिलने वाला था। ये इन्होंने जैसे ही लिए, इनके नाम के ऊपर ये ज़मीन हो गई, तो इन्होंने दूसरा एप्लीकेशन मूव किए कि मैं वो इंडस्ट्री नहीं बनाने वाला हूँ, अब मेरे को वेयर हाउस के लिए गोडाउन बनाने का है करके। गोडाउन किसी भी हालत के अंदर प्रायोरिटी अलॉटमेंट के अंदर नहीं आता है। इंडस्ट्री आती है, गोडाउन के अंदर कितने लोग काम करेंगे, उन्होंने वो एप्लीकेशन भी फौरन दिया और बोला कि अब मेरे को वो इंडस्ट्री नहीं स्टार्ट करने का है, मेरे को ये अब वेयर हाउस और स्टोरेज के लिए ये करने का। मैं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ 60 KLD गेन ब्रेस डिस्टिलरी प्लांट या प्रयोजनासाठी वाटप करण्यात आला होता, तथापि त्यांनी दिनांक 26 एप्रिल 2025 नुसार मल्टीपर्पज वेअरहाऊस, स्टोरेज आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेस असा प्रयोजनामध्ये बदल करण्याकरिता विनंती केलेली आहे। तथापि नस्ती मुख्यालयात सादर करण्यात आलेली असल्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आलेली नहीं। हेड ऑफिस को इन्होंने भेज दिए हैं और अब ये वेयर हाउस के लिए हम MIDC से उनके कायदे, उनके कानून के हिसाब से अगर कोई लैंड को इंडस्ट्री के लिए दिया जाता है प्रायोरिटी के ऊपर, तो उसको 5 साल है तो आप कम से कम स्टेटस चेंज नहीं कर सकते हैं। 5 साल, वो 5 साल की कालावधि के अंदर अगर उन्होंने इंडस्ट्री, अगर ये कन्विंस किए कि ये इंडस्ट्री चल नहीं रही है, मैं लॉस में जा रहा हूँ, तब वो इंडस्ट्री का स्टेटस चेंज किया जा सकता है। ये वैसा ही प्रकरण है MIDC का जैसा इंस्पिरा को 100 हेक्टर लैंड दिया गया। 100 हेक्टर लैंड दिया गया काय के लिए, उन्होंने बोला कि हम एक SEZ बना रहे हैं करके। अजंता फार्मा वाले अग्रवाल साहब, उनकी कंपनी 100 हेक्टर जमीन उन्होंने लिए SEZ के लिए, पूरा प्रस्ताव डाल दिए। 70 रुपये प्रति स्क्वायर फीट के हिसाब से उन्होंने MIDC से SEZ के लिए विशेष तरतूद है। सब्सिडाइज रेट के अंदर, चने फुटाने के अंदर है तो उन्होंने वो लैंड खरीदे। लैंड जैसी उनके नाम के ऊपर आ गई, इंस्पिरा कंपनी जो आजकल न्यूज़पेपर के फ्रंट पेज के ऊपर फुल पेज ऐड दे रही है, अभी 3 दिन पहले ही उन्होंने बहुत सारे न्यूज़पेपर के फ्रंट पेज के ऊपर फुल पेज ऐड दिए थे। तो वो लैंड जैसे ही उनको मिली, उन्होंने SEZ कैंसिल कर दिए और MIDC को बोले अब हम इसके ऊपर प्लॉटिंग करेंगे, हम हमारे इंडस्ट्रियल प्लॉट्स हम बेचेंगे करके। लिए थे 70 रुपये में, बेच रहे कितने में पता है आपको? अभी 900 रुपये प्रति स्क्वायर फीट, 900 रुपये। और ऐड दे रहे हो पेपर में और होर्डिंग्स लगा के दे रहे हैं, कोई छुपी बंद मुट्ठी नहीं है, क्योंकि उन्होंने उस वक्त के मंत्री सुभाष देसाई साहब, MIDC के उस वक्त के चेयरमैन, MIDC के पूरे मेंबर्स को पूरी तरीके से सबको है तो वो बैग भेज दिए गए थे जिस बैग के अंदर कपड़े रखे हुए थे। तो वो बैग चले गए थे, तो उन्होंने ओपनली है तो आज के दिन बेच रहे हैं। अगर आपको भी प्लॉट चाहिए शेंद्रा के अंदर, तो आप MIDC के अंदर जाने की जरूरत नहीं है। आप इंस्पिरा को फोन करिए, उसको पूछिएगा कि मुझे प्लॉट चाहिए करके, और वो आपको बताएगा हाँ मेरे पास है 4200 स्क्वायर फीट से लेके आपको कितने एकड़ के अंदर चाहिए, मैं आपको देता हूँ करके। 900 रुपये, बड़ा प्लॉट अगर रहेगा तो थोड़ा सा डिस्काउंट भी दे रहे हैं, वो 800 रुपये तक भी दे रहे हैं। लिए थे 70 रुपये के अंदर।
ये मुद्दे निकलने के बावजूद भी कहीं पर भी इनके ऊपर सादी 1 इंच किसी ने तो विधानसभा के अंदर सवाल नहीं किया है। MIDC ने सादी नोटिस तक इनको इशू नहीं की है कि इस बारे में इनका क्या कहना है करके। तो जब 5 साल अगर आपको इंडस्ट्री के लिए कोई स्टेटस नहीं चेंज कर सकते हैं, सिर्फ मंत्री मेरा दोस्त है, इस वजह से अगर आप ये कर रहे हैं, मेरे हिसाब से इसके ऊपर एक उच्च स्तरीय एक इन्वेस्टिगेशन होने की ज़रूरत है। हम मुख्यमंत्री साहब से अनुरोध करेंगे कि कम से कम ये MIDC के लैंड के अंदर आप इन्वेस्टिगेट करें। इनका जो 2000 करोड़ रुपये का जो टेंडर का घोटाला है, उसमें हमको लगता नहीं है कि कोई बहुत ज़्यादा ये कर पाएंगे, क्योंकि इनके ही खुद के अब नेता सामने जब आ गए हैं तो तेरी भी चुप मेरी भी चुप करके वैसा मामला इनका है, तो बहुत ज़्यादा उसके अंदर कुछ करेंगे या नहीं करेंगे। लेकिन हम आपके ज़रिए लोगों से अनुरोध करना चाह रहे हैं, अगर कोई वकील है जिसको ऐसा लगता है कि ये केस बहुत स्ट्रांग है, इसको हम हाई कोर्ट के अंदर लेकर जाना चाहिए, तो हमारे पास पूरे डॉक्यूमेंट्स है। मैं आपको पूरे डॉक्यूमेंट्स देकर, कोई सोशल एक्टिविस्ट है जो ये करना चाहता है कि हम हाई कोर्ट में जाके अलग अलग इश्यूज के ऊपर आप ये मुद्दों को हाई कोर्ट के अंदर लेकर जाए, तो हम पूरी तरीके से मदद करने के लिए तैयार मी सगळं आपल्याला जे MIDC ची नोट आहे, MIDC ची हो हे MIDC ची नोट आहे, कार्यालयीन टिप्पणी आहे। पण मला सांगा की त्यांनी प्रॅक्टिस कोणाला तरी माहीत असते सांगितल्याशिवाय मंत्री असं काही करतील, कारण अधिकारी त्याच्यात सहभागी असण्याची संशय नाही, कारण की या सगळ्या गोष्टी काय आहे की एक गोष्ट खरी आहे की अधिकाऱ्यांवर कशा प्रकारचा दबाव टाकण्यात आलं होतं। म्हणजे ज्या दिवशी आम्ही हे पत्रकार परिषद घेतली होती, दुसऱ्याच दिवशी सगळे फाइल्स या प्रॉपर्टी येथे आणि सगळे अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवण्यात आले होते। ते आज ही फाइल्स इथे आपल्याला मिळणार नाही, ते सगळे फाइल्स मुंबईमध्ये ठेवण्यात आलेले आहे। मित्र आहे, मंत्री आहे, तरी सुद्धा तुमच्यासारखा पत्रकार होता एका काळी, तर ऑफिशियल टिप्पणी जे आहे, जे डॉक्युमेंट त्यांनी हे याच्यामध्ये आपल्याला 2022 पासून तर 2025 पर्यंत आणि मंत्री आहे मी भरलं, मग भरलं हे बोलण्यासाठी खूप चांगलं होतं, किती प्रामाणिक वाटत होतं, मलाही चांगलं वाटलं की अरे मंत्र्यांनी 78 लाख रुपये भरलं, किती प्रामाणिक असेल करके। पण त्यांनी हे नाही सांगितलं की माझ्या मुलांनी गपचूप एक ऍप्लिकेशन दिलेलं आहे की ते पैसे परत करा आम्हाला। सर याच्यामध्ये मला एक सांगा, पनिशमेंटची रक्कम भरली त्यांनी आणि ती परत मागण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला, याच्यात इलिगल ऍक्टिव्हिटी काय आहे? की पैसे परत मागू शकतात का फक्त मंत्री म्हणून किंवा विशेष केस म्हणून त्यांनी ते त्यांना परत भेटतात, कुणालाही भेटू शकतात? नाही, त्यांनी हे दिलेले आहे। MIDC ने एक उदाहरण सांगावा, एक आम्हाला किंवा शिरसाट साहेबांनी सांगावा की 2022 ला अप्लाय केलेला आणि त्यांना अलॉट झालेली त्याचा पैसा 3 वर्षांनंतर आपण भरतो आणि ते जागा आपण स्वतःसाठी ठेवतो। आणि आपण जे प्रश्न विचारलेला आहे ते त्यांना मिळू शकता का नाही मिळू शकतं, मी मंत्री साहेबांनी ज्या प्रामाणिकपणाने स्टेटमेंट दिले त्याला काउंटर करण्यासाठी त्यांनी हे बोलायला पाहिजे होतं। त्यांनी काय बोललं ऐकल्यानंतर आपल्यालाही असा विश्वास बसला असता की हो एक मंत्री आहे, 78 लाख रुपये कशा भरणा त्यांनी केलेली आहे, त्यांचे मित्र होते, त्याला काउंटर करण्यासाठी मी हे डॉक्युमेंट आणलेले आहे की तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की मी जे हे भरलेलं आहे, मी ऍप्लिकेशन केलेलं आहे ते परत घेण्यासाठी, पण तुम्ही अर्धच सत्य सांगितलं की मी हे केलेलं आहे। आता नियमाप्रमाणे 51 लाख रुपये त्यांनी कुठेतरी म्हटलेले आहे, ते पण काढतो, मला वाटतं एका चॅनलवर त्यांनी सांगितलेलं आहे की जे कन्व्हर्जन आहे त्या कन्व्हर्जनसाठी त्यांनी 51 लाख रुपये पैसे भरलेले आहे नियमाप्रमाणे, लीगल तरीकेने 51 लाख रुपये वेगळं भरलेले आहे। मी MIDCला विचारलं की आपल्याकडे असा नियम आहे का की लँड कन्व्हर्जनसाठी आपण 51 लाख रुपये दिलं
तर कोणत्याही ॲम्युनिटीचा लँड जे आहे ते आपण कन्वर्ट करू शकता, 51 लाख रुपये भरू शकता. मग त्यांनी सांगितलं की 51 लाख रुपये हो त्यांनी भरलेले आहेत, पण ते कशासाठी? ते डेव्हलपमेंटसाठी, जे आपल्याला इंडस्ट्री स्टार्ट करण्याच्या अगोदर कुणालाही ते भरावं लागत आहे. मग अशा आहे की 51 लाख रुपये मी भरलं, तुम्हाला भरावंच लागणार. सगळ्या इंडस्ट्रीजनं भरलेले आहे, ज्यांना ज्यांना लँड अलॉट झालेली आहे त्यांनी भरलेले आहे. तुम्ही काही वेगळं केलेलं नाही आहे. आणि ते 51 लाख रुपये कशासाठी भरलेले आहे हे पण तुम्ही स्पष्टपणे सांगायला पाहिजे. तुम्ही असं इम्प्रेशन दिलेलं आहे की मी नियमाप्रमाणे 51 लाख रुपये भरलेले आहे का, यांचं स्टेटमेंट तुमच्या याच्यामध्ये स्पष्ट होत नाही की समजा एखादा गैर अर्जदार असेल, एक्स नावाचा अर्जदार असेल, त्यांनी एक अर्ज दिला. काय आहे की 2022 मध्ये जेव्हा त्यांनी अप्लाय केलं होतं, तर 2022 मध्ये त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या नोटमध्ये आहे की इतक्या दिवसामध्ये तुम्ही हे पैसे भरले नाही तर तुमची लँड जी आहे ना ते ऑटोमॅटिक तुमचं ॲप्लिकेशन सस्पेंड होतो. यांनी आणि तसं केलंही त्यांनी MIDCने इनिशियली, कारण त्यांनी त्यावेळी हे टाकलं नाही होतं की मला कोणती लँड पाहिजे काय. त्यांचं डोळं त्याच जे ॲम्युनिटी प्लॉट होता त्याच्यावरच होता. मग MIDCने मग त्यांच्याकडून दुसरं ॲप्लिकेशन घेण्यात आलं आणि त्या दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांनी सांगितलं की ते ॲम्युनिटीचं जे प्लॉट आहे मला ते प्लॉट पाहिजे. तर पैसे भरलं असेल आणि सामान्य लोकांनीही तसं केलं असेल तर ते पैसे त्यांना मिळू शकतं का, नाही मिळू शकतं का, की फक्त ते मंत्री आहे म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करत आहे. आता याला जोडून मी फक्त आपल्या मार्फत MIDCला एक प्रश्न विचारतो. याचा एक उदाहरण सांगा की जिथे की 3 वर्ष तुम्ही फक्त एका मंत्र्यासाठी ते लँड रिझर्व केली 2022 मध्ये, आणि फायनल पेमेंट त्यांनी कधी केली तर ते फायनल पेमेंट त्यांनी 17/1/2025 ला. तर हे विशेष सूट फक्त यांना देण्यात आलेली आहे का सगळ्या लोकांना ते 3-3 वर्षाचं हे टाइम पिरियड देतं की तुम्ही घ्या आणि 3 वर्षानंतर तुम्ही पैसे द्या. याचा उत्तर MIDCने द्यावं की असे उदाहरण आहे साहेब, तुम्ही उगीच मंत्री साहेबांवर बोट दाखवू नका. तर हे याचं उत्तर त्यांनी, आणि पैसे 77 लाख रुपये त्यांनी भरलं असेल तर हे जे स्टेटमेंट आदरणीय मंत्री साहेब करत आहे की मी एक मंत्री असून सुद्धा हे केलेलं आहे. मग केल्यानंतर तुम्ही हे पण सांगायला पाहिजे होतं की मी माझ्या मुलांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे ते पैसे परत मिळवण्यासाठी. ते बोललं नाही तुम्ही. आता मिळणार नाही मिळणार, मिळाले नाही मिळाले, हे MIDCने उत्तर द्यावे की संजय शिरसाट साहेबांनी दिलं. असाही होऊ शकतो का की ती दंडाची रक्कम भरल्यानंतर तो व्यवहार तिथे थांबू शकतो ना? ती रक्कम का म्हणून मागितली परत? त्याच्यामध्ये स्पष्ट आहे ना, ते त्याच्यामध्ये त्यांनी जे हे केलेलं आहे ना त्याच्यामध्ये डिलेड पेमेंट चार्जेस आणि इंटरेस्ट, डिलेड पेमेंटचं चार्जेस, आणि हे त्यांनी आता हे त्यांनी हे लिहिलेलं आहे की हे एक एप्लीकेशन त्यांनी दिलेलं आहे कि तुमने हमारे को ये लैंड दिए है कैमियो डिस्टिलरीज के लिए, अब हमारे को कैमियो डिस्टिलरीज नहीं चलाने का, हमको एक वेयर हाउस बनाने का है. सांगितलं त्याच्यावर एक असं आहे, तुम्ही आता इन्स्पिराचं उदाहरण सांगितलं. जर एखादी प्रश्न आहे की इन्स्पिराला आपण तो सबसिडाइज रेटमध्ये लँड दिली होती, कशामुळे की ते SEZ सुरू करत आहे. यांना जे जमीन देण्यात आलेली आहे ते एक ॲम्युनिटी प्लॉट होता, प्रायोरिटी लँड अलॉटमेंट. हे डॉक्युमेंटवर सगळ्यात वर जे लिहिलेलं आहे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट कशामुळे देण्यात आलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी 105 कोटी रुपये मी खर्च करणार आहे. टोटल प्रोजेक्ट कॉस्ट 105 कोटी 89 लाख, 106 कोटी रुपये समजा, आणि त्याच्यातून त्यांनी सांगितलं होतं की 27 कोटी रुपये मी स्वतः माझ्या खिशातून देणार आहे. आता तुम्ही लँड घेतात हे सांगून की मी एक मोठी इंडस्ट्री उभी करणार आहे, त्याचा क्रायटेरिया असतं की इथे त्याला एम्प्लॉयमेंट जनरेट व्हायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट इथे व्हायला पेक्षा जास्त, तर ते लँड त्यांनी परत घ्यायला पाहिजे होतं. आता हे महाशय काय करतो की घेतली MIDCची लँड
आणि स्वतः प्लॉटिंग करून ते विकत आहे. आता त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग हे आहे की MIDCचं लँड मी घेतल्यानंतर कुणाला विकायची असेल मला ती चालत नाही आहे, तर मला NOC घ्यावं लागतं MIDCचे. MIDCच्या बोर्डमध्ये ते प्रस्ताव जातात की इम्तियाज जलीलने हे लँड घेतली होती 2 एकर, आता ते इंडस्ट्री चालवत नाही आहे, शिक झालेली आहे आणि त्यांना ते दुसऱ्यांना द्यायचं आहे. तर इन्स्पिराला देताना त्यांनी हे म्हटलं की तुम्ही आमच्याकडून घेताना आम्ही तुम्हाला NOC देऊ, पण तुम्हाला ज्यांना विकायचे आहे कशासाठीही विका तुम्ही, त्याच्यासाठी NOCची आवश्यकता लागणार नाही. हे जमीन तुमचे झाली, तुमच्या बापाची झाली, घ्या तुम्ही, विका, आम्हाला आमचे पैसे आणून द्या अशा. आणि ते